प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा फायदा असा असतो की जवळजवळ 10 ते 15% क्वेश्चन जे आहेत ते प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधून मित्रांनो रिपीट होत असतात. त्यामुळे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जस्ट एकदा डोळ्याखालून घालणं किंवा ऐकणं असे व्हिडिओज बघणं खूप गरजेचं आहे. पुढील शब्दामधून संयुक्त वाक्य ओळखायचं आहे. ती बरी होईल पण ते तिने उपचाराला प्रतिसाद देण्यावर अवलंबून आहे. तिचे बरे होणे उपचारावर अवलंबून आहे. हे मित्रांनो तिचे बरे होणे उपचारावर अवलंबून आहे हे सरळ वाक्य आहे किंवा केवल वाक्य आहे. नंतर ती योग्य उपचार घेईल तरच बरी होईल हे देखील केवल वाक्य आहे. ती जेव्हा उपचाराला प्रतिसाद देईल तेव्हाच बरी होईल हे जे आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे म्हणजे मिश्र वाक्य आहे. चौथं तर संयुक्त वाक्य आपल्याला विचारले ती बरी होईल पण ते तिने उपचाराला प्रतिसाद देण्यावर अवलंबून असतं. तर बालकवींची रंगदृष्टी येथे आपल्या प्रत्ययास येते. वरील वाक्य लेखन नियमानुसार योग्य होण्याकरता कोणता बदल करावयास हवा. तर रंगदृष्टी ऐवजी रंगदृष्टी हा शब्द हे अगदी सोपा आहे. रंगदृष्टी असणं गरजेचं आहे. वैधव्य येणे या अर्थाचा नसलेला वाक्यप्रचार ओळखा. म्हणजे बघा वैधव्य येणे म्हणजे बांगडी फुटणे त्याला देखील वैधव्य येणे म्हणतात. कुंकू पुसणे, गंगा भागीरथी होणे. तर बांगड्या भरणे हे काही त्या प्रकारामध्ये येत नाही. त्यानंतर नेक्स्ट आईबापांचे गुण तेच मुलांचे गुण या अर्थाची म्हण ओळखा. तर खान तशी माती असं म्हणतो. बाप तसा बेटा किंवा खान तशी माती. त्यानंतर पुढचे नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. संगीताचा भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता असं विचारले. तर सामवेद हा वैदिक काळातील ग्रंथ आहे. यादवांच्या काळात कोणते सुवर्ण नाणे होते. तर यादवांच्या काळात जे सुवर्ण नाणे होते ते पद्मटंक या नावाचं यादव ज्या काळी होते. तर इसवी सनाच्या काळात सुरुवातीला एक 6व्या शतकापर्यंत जे होते तर त्या यादवांच्या काळात जे सुवर्ण नाणे होते त्या सुवर्ण नाण्याचं नाव होतं पद्मटंक. तर संघटना आणि संस्थापक नेते यांच्या अयोग्य जोडी आहे ती ओळखायची आहे. आझाद सेना भाई कोतवाल असं दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे. तर बाकीचे सगळे बरोबर आहेत. बघा आझाद रेडिओ याचे जे नेता आहेत किंवा ज्या संघटनेचे जे संस्थापक आहेत ते आहेत विठ्ठल जव्हेरी. लाल सेनेचे संस्थापक आहेत जनरल आवारी आणि तुफान सेनेचे संस्थापक आहेत क्रांतिसिंह नाना पाटील. लाला लजपतराय यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन केलेले नाही. तर यंग इंडिया, महान अशोक आणि छत्रपती शिवाजी ही लाला लजपतराय यांनी लिहिलेली पुस्तक आहेत. तर भारताचा शोध म्हणजे भारत एक खोज नावाचं जे पुस्तक आहे ते जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट सध्या महाराष्ट्रात असलेले कोणते जिल्हे 1947 साली स्वतंत्र भारतात समाविष्ट झालेले नव्हते. तर 1947 साली परभणी, नांदेड आणि बीड हे 3ही जिल्हे त्या ठिकाणी समाविष्ट झालेले नव्हते. कारण मित्रांनो आपल्याला माहीत आहे मराठवाडा मुक्ती संग्राम किंवा हैदराबादचा स्वतंत्र लढा आपण ज्याला म्हणतो निजामाची त्या ठिकाणी सत्ता होती आणि त्यामुळे त्या मराठवाडा संस्थानात त्या हैदराबाद संस्थानामध्ये हे 3ही जिल्हे होते परभणी, नांदेड आणि बीड. पूर्ण मराठवाडा त्या ठिकाणी होता आणि मग तो आपण त्याच्यावरती ऑपरेशन पोलो अशा प्रकारचं एक ऑपरेशन केलं आणि मग तो भारतात भाग समाविष्ट केला गेला. त्यामुळे 1947 साली पूर्ण जो मराठवाडा आहे तो आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्या देशाचा हिस्सा नव्हता त्यावेळी. नंतर नेक्स्ट 1930 साली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी केला. तर मुहम्मद इक्बाल यांनी 1930 साली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला होता. त्यानंतर भारतात 1950 पूर्वी 26 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जात असे. तर स्वराज्य दिन. तर मित्रांनो याच्याबद्दल मी माहिती सांगू इच्छितो. 1950 पूर्वी 1950 पूर्वी 26 जानेवारी हा दिवस पहिल्यांदा साजरा केला होता 1930 साली ज्यावेळी एक अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव पारित केला आणि त्या दिवशी भारताचा झेंडा रावी नदीच्या काठी फडकवला होता नेहरूंनी आणि त्यावेळी दिवस घोषित केला की हा स्वराज्य दिन म्हणून असेल आणि तिथून स्वराज्याची मागणी जी आहे ती बळकट करण्यात आली आणि त्यानंतर सविनय कायदेभंग वगैरे ह्या चळवळी सुरुवात झाली. तर 1930च्या दरम्यान हे झालेलं होतं हा दिवस ठरवलेला होता. नंतर नेक्स्ट अनिलचे वय 21 वर्ष आहे तर तो आणखी कमीत कमी किती वर्षांनी महानगरपालिकेच्या सदस्यत्वाची निवडणूक लढवू शकतो. तर मित्रांनो 0 वर्षे. कारण नगरपालिकेचं तुम्हाला जर निवडणूक लढवायची असेल म्हणजे ज्या पंचायत राज सिस्टीम आहेत. पंचायत राज सिस्टीम म्हणजे काय तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, झेडपी किंवा त्याच्याशी रिलेटेड शहरातल्या म्हणजे महानगरपालिका, नगरपंचायत यांची जर निवडणूक लढवायची असेल तर त्यासाठी जे वय असते ते 21 हे वय त्या ठिकाणी असतं.
नंतर नेक्स्ट, विधिमंडळातील सर्वच विधेयके मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला असतो? तर विधानसभेला तो अंतिम अधिकार असतो. यानंतर मित्रांनो, इन द फॉलोइंग पॅसेज, तो खाली पॅसेज दिलेला आहे. तर त्या पॅसेजमध्ये ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत 76 ते 80पर्यंत, तर त्या ठिकाणी कोणता ॲप्रोप्रिएट शब्द येईल? तर अशा प्रकारचे पॅसेज देखील आयोग विचारतं. तर अगदी सोपं असतं हे, फक्त त्या पॅसेजचा अर्थ आपल्याला पूर्णतः कळणं गरजेचं असतं. त्यामुळे बेसिक इंग्लिश आपल्याला यायला हवे. तर इथं काय म्हटलेलं आहे? वन ऑफ द मेजर कॉजेस ऑफ द फेल्युअर ऑफ डॅश डॅश कंट्रीज. तर आता फेल्युअर ज्या कंट्री होतात तर त्या कसल्या कंट्री होतात? तर ऑप्शन बघा, डेव्हलप्ड, डेव्हलपिंग, ॲडव्हान्स्ड आणि ॲडव्हान्सिंग. आता सिम्पल आहे की जास्त फेल्युअर डेव्हलप्ड कंट्री होणार का? तर 3च प्रकारच्या कंट्री असतात. डेव्हलप्ड असतात, एकतर अंडर डेव्हलप्ड असतात किंवा डेव्हलपिंग कंट्री असतात. जसं की भारत आहे, विकसनशील देश. तर विकसनशील देशांना अशा प्रकारचे जास्त प्रॉब्लेम येतात फेल्युअरचे. तर सिम्पली पहिलं तरी असंच येऊन जाईल तुमचं. वन ऑफ द मेजर कॉज ऑफ फेल्युअर ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इकॉनॉमिक फ्रंट इज देअर डॅश डॅश टू इन्व्हॉल्व ए ज्युडिशियस मिक्सचर. तर या ठिकाणी बघा, कंट्रीज ऑन इकॉनॉमिक फ्रंट इज देअर. तर इकॉनॉमिक फ्रंट जे आहेत, तर इकॉनॉमीच्या बाबतीत, अर्थशास्त्राच्या बाबतीत त्यांची इनएबिलिटी टू इन्व्हॉल्व द ज्युडिशियस मिक्सचर. तर त्या ठिकाणी काय होतं? तर इनएबिलिटी असते, त्याची अकार्यक्षमता असते त्या ठिकाणी. तर डेव्हलपिंग कंट्री म्हटलं की अर्थातच अकार्यक्षम असते ती, त्यामुळे त्या ठिकाणी 77चं अकार्यक्षम येईल किंवा इनएबिलिटी. फ्रंट इज देअर इनएबिलिटी टू इन्व्हॉल्व अ ज्युडिशियस मिक्सचर ऑफ डॅश डॅश सबस्टिट्यूशन अँड एक्सपोर्ट प्रमोशन. तर एक्सपोर्ट हा शब्द अँड एक्सपोर्ट विचारलं आहे, तर ऑलरेडी त्या ठिकाणी इम्पोर्ट हा शब्द 78ला असणार. इम्पोर्ट सबस्टिट्यूशन अँड एक्सपोर्ट प्रमोशन. तर इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणजे आयातीचं पर्यायीकरण, असं त्याला शुद्ध मराठीमध्ये असा शब्द येतो त्यासाठी. तर आयातीचं पर्यायीकरण म्हणजे आयात एखादी वस्तू बाहेरच्या देशातून करण्यापेक्षा आपल्याच देशात त्याच्या तोडीची दुसरी वस्तू एखादी बनवणे, त्याला आयात पर्यायीकरण म्हणायचं. तर इम्पोर्ट सबस्टिट्यूशन अँड एक्सपोर्ट प्रमोशन. एक्सपोर्ट प्रमोशन म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देणं. त्यानंतर झॅम्बिया विच, त्याच्या पुढचं आहे डॅश डॅश ऑन इम्पोर्ट्स आफ्टर इट्स इंडिपेंडन्स 20 years ago has depleted 50% of its national capital. तर काय, झॅम्बिया विच बँक्ड ऑन इम्पोर्ट्स आफ्टर इट्स इंडिपेंडन्स 20 years ago has depleted 50% ऑफ इट्स नॅशनल कॅपिटल. तर मित्रांनो, या ठिकाणी बँकेड हा जरी शब्द सोडला तर बाकीचे जे आहेत 76 ते 80पर्यंत, तर ते सगळे बरोबर येऊ शकतात. अशा प्रकारचा सोपा पॅसेज होता. त्यानंतर नेक्स्ट बघा, चूज द ॲप्रोप्रिएट प्रपोजिशन टू फिल इन द ब्लँक. तर आय असर्टेड टू हर प्रपोजल. तर आय असर्टेड टू हर प्रपोजल, त्यानं असर्ट केलं त्याच्या प्रपोजलला, सो तिच्या प्रपोजलला त्याने असर्ट केलं. सो आय असर्टेड टू हर प्रपोजल. सो नेक्स्ट आहे डू नॉट इन्सल्ट द वीक. तर त्याचा अर्थ काय होतो? लेट नॉट द वीक बी इन्सल्टेड. अशा प्रकारचं त्याचा पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला करायचं आहे. तर लेट नॉट द वीक बी इन्सल्टेड म्हणजे वीक जो व्यक्ती आहे त्याचा इन्सल्ट करायला नाही पाहिजे किंवा करू नका, अशा प्रकारे तो जो पॅसिव्ह आहे तो बनेल. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड फॉरलर्न. तर अनकेअर्ड असं जे त्याचं आहे ते बेस्ट एक्सप्रेस होतं. नंतर पुढचं, पित्तरसामुळे आम्लीय अन्नाचे उदासीनीकरणाचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते असं विचारले. तर आम्लीय अन्नाचे उदासीनीकरण म्हणजे आम्लाचं न्यूट्रल करायचं आहे. ॲसिडिक जे असतं ते न्यूट्रल 7पर्यंत आणायचं असेल तर त्या ठिकाणी त्याची क्रिया घडते, ती लहान आतड्यामध्ये घडत असते. सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे? तर मंगळ व गुरुच्या दरम्यान जो पट्टा आहे तो लघुग्रहांचा पट्टा असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर पुढचं, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट. आणि मित्रांनो, मग धुण्याच्या सोड्याचे काय असेल तर ते सोडियम कार्बोनेट असं त्याला म्हणतो. तर बुरशी ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? तर बुरशी काय आहे? मृतोपजीवी आहे, सॅप्रोफायटिक आहे.
ओके, नेक्स्ट. उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषवणारी व्यक्ती खालील पर्यायांपैकी कोणती? तर आर व्यंकटरामन जे आहे त्यांनी उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषवलेली आहेत. महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी मोफत प्रवासाची शैक्षणिक योजना कोणत्या नावाने राबवली आहे? तर महाराष्ट्र शासनाने जी योजना आहे ती अहिल्याबाई होळकर योजना आहे, ज्या ठिकाणी मुलींना शाळेसाठी जाण्यासाठी मोफत पास मिळतो. भारतात राईट टू रिजेक्टची मागणी सर्वप्रथम कोणी केली? तर जयप्रकाश नारायण. राईट टू रिजेक्ट करण्याचा अधिकार याची मागणी सर्वप्रथम जयप्रकाश नारायण यांनी केलेली होती. भारतात पहिली मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर भारतात पहिली मोनोरेल जी आहे सेवा मित्रांनो मुंबई या ठिकाणी करण्यात आली. आणि नाबार्डचे मुख्यालय कोणते आहे? नाबार्डचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. डेहराडून येथील खालील पर्यायांपैकी कोणती संस्था आहे? तर डेहराडूनला भारतीय वन संशोधन संस्था FRI फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आहे. पुढील नावांमधून गरजा जय जयकार या कवीचे नाव ओळखा. तर गरजा जय जयकार क्रांतीची कविता आहे ती कुसुमाग्रजांची कविता आहे. या ठिकाणी नेपाळ या देशाला भारतातील कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही? तर हिमाचल प्रदेश सोडून बाकी सर्व राज्यांच्या सीमा संलग्न. उत्तराखंड लागतो, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल. तर हिमाचल प्रदेश का लागत नाही? तर हिमाचल प्रदेश थोडासा वरती आहे जम्मू काश्मीरच्या खाली आणि त्याची बॉर्डर आहे ती चायनाला लागते, नेपाळला लागत नाही. नंतर नेक्स्ट, खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता? तर भुईकोट किल्ला जो आहे तो नळदुर्ग हा किल्ला आहे. आणि खालील पर्यायांपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता? तर दक्षिण अमेरिका जो खंड आहे तो अँडीज हा पर्वत आहे. आल्प्स, ॲटलास, ॲपेलेशन हे दक्षिण अमेरिकेतील नाही आहेत, फक्त एकमेव अँडीज हा पर्वत आहे. महाराष्ट्राच्या अमरावती या प्रशासकीय विभागात समावेश नसलेला जिल्हा कोणता? तर अमरावतीमध्ये वर्धा हा अमरावतीमध्ये येत नसून तो नागपूरमध्ये येतो. तर बुलढाणा, यवतमाळ आणि अकोला हे अमरावतीमध्ये येतात. भारतातील सर्वात मोठा पक्षी खालील पर्यायांपैकी कोणता आहे? तर सारस हा भारतातील सर्वात मोठा पक्षी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले बऱ्यापैकी क्वेश्चन घेऊन झालेले आहेत. तर यातले काही क्वेरीज असतील तर कमेंट करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल एखाद्या लेक्चरवरती व्हिडिओ बनवावा तर त्यासाठी कमेंट करून मला सांगा की कोणत्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.